तिकीटं देणं नाही, आय थिंक थोडंसं एम्पॉवरिंग पण होतं पुण्यात गुन्हेगारांचं. रस्त्यावरती 5-10 लोक दंगा करत असतील रात्री, तर आता हिंमत होत नाही त्यांना जाऊन असं सांगायचे की तुम्ही हे रेसिडेन्शियल एरियामध्ये करू नका, कारण त्यांचा कोणाचा तरी कोणीतरी असतो. तर नाही, काळजी करू नका, या सगळ्यांची कंबर मोडणार आहे, कोणाला सोडत नाही. आपण अगदी शेवटाकडे आलो आहोत. 5च मिनिटं आहेत आपल्याला. अजिबातच हा कार्यक्रम वाढवता येणार नाहीये, वेळच असा आहे. तर एक रॅपिड फायर प्रथेप्रमाणे करायलाच हवं नाही का? चला तर मग. दादा कोण? चंद्रकांत दादा की अजित दादा? पक्षामध्ये चंद्रकांत दादा, सरकारमध्ये अजित दादा. नाटक की सिनेमा? सिनेमा. कारण नाटक पाहायला वेळ कमी मिळतो, सिनेमा अर्ध्या रात्री डाउनलोड करून पाहता येतो. डेक्कनचं वैशाली का रुपाली? असं आहे की आपण पाणीपुरी सेवपुरी वाले लोक आहोत, त्यामुळे वैशालीच. वा. गणेशोत्सव पुण्यातला का मुंबईतला? गणेशोत्सव पुण्यातला. मिसळ पाव की तरी पोहे? सोपं आहे. पुण्यात आलं तर मिसळ पाव, नागपूरला गेलं तर तर्री पोहे. मातोश्री मधली दारं आता उघडणार आहेत, तर निवडणूक झाल्यावर आधी कुठल्या भावाकडे चहा प्यायला जाणार, राज का उद्धव? नाही, असं आहे की मातोश्रीतली दारं माझ्याकरता बंद झाली होती. मी प्रयत्न केला तरी ती उघडली नाही. परवा आता कुठल्या तरी मुलाखतीमध्ये उद्धवजी असं म्हणाले की या ठिकाणी मातोश्रीवर टीका करणं सोडलं तर देवेंद्र करता मातोश्रीची दारं उघडी होतील. मी कधीच मातोश्रीवर टीका केली नाही. मी माझ्या टीकेचा स्तर नेहमी ठेवतो, पण मला आता त्यांना एकच सांगायचं आहे, माझ्याकरता महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयातली दारं आता उघडलेली आहेत, त्यामुळे दुसऱ्या दाराची लालसा मला राहिलेली नाही. बाकी चहा प्यायला बोलवलं तर मी कोणाला नाही म्हणत नाही. 2-4 दिवस आता आमची त्या ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध सगळं चालेल, पण मी 16 तारखेनंतर कोणाही सोबत चहा पिऊ शकतो, काही अडचण नाही. तुमच्या स्तरावर काम करणारे सगळे जे राज्यकर्ते असतात त्यांना हे शक्य होतं बऱ्याचदा, हे हेवेदावे संपतात आणि मग सगळं बरोबर होतं, छान होतं. पण अगदी ग्रासरूट लेवलला काम करणारे कार्यकर्ते बऱ्याचदा हे डिफरन्सेस विसरू शकत नाहीत. आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपण हे पाहिलंय की बऱ्याच कार्यकर्त्यांचं मन दुखावलं गेलंय. अनेक वर्ष निष्ठावंत असलेले तुमच्या पार्टीचे कार्यकर्ते काही खुश आहेत, काही नाही आहेत. तर शेवटच्या काही प्रश्नांमध्ये मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्या पुण्याच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना काय सांगाल? बघा, हे राजकारणाचं क्षेत्रच असं आहे, कभी खुशी कभी गम. त्याच्यामुळे राजकारणामध्ये मी नेहमी असं सांगतो की द बिगेस्ट व्हर्च्यू इज पेशन्स. पेशन्स शिवाय इथे काही नाही. 10 गोष्टी मनासारख्या होतात तर 20 गोष्टी मनाविरुद्धही होतात. पण तरी देखील या क्षेत्रामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर पेशंटली काम करत राहावं लागतं. आता या निवडणुकीच्या निमित्ताने आमच्यासमोर मोठा प्रॉब्लेम काय आला, 17ला निवडणूक झाली होती. प्रत्येक निवडणुकीनंतर एक नवीन पिढी तयार होते. 17 नंतर एक नवीन पिढी तयार झाली, ज्याला 22ला निवडणूक लढवायची होती, 22ला निवडणूकच झाली नाही. 22पासून एक अजून नवीन पिढी तयार झाली आणि दोन्ही पिढ्या एकत्रितपणे 26च्या निवडणुकीत आम्हाला लढायचं आहे या दृष्टीने त्या ठिकाणी तयार होत्या. दुसरं असं आहे की अनेक वेळा एकेका प्रभागामध्ये 3-3, 4-4 चांगली मंडळी असतात, निष्ठावंत असतात. आणि मग प्रश्न हा पडतो की एका निष्ठावंताला दिलं तरी 3 निष्ठावंत तर राहून जातात. आणि मग त्यांना असं वाटतं की आमच्या निष्ठेत काय कमतरता आहे. बरं, आमच्याकडे अजून तरी अशी फुटपत्ती आली नाही किंवा असं मापही आलं नाही किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सही तयार झालेला नाही, कुठला टूल, की
कोण जास्त त्याच्यामध्ये बाबा आहे हे आपलं शोधून काढायचं, निष्ठावंत कोण जास्त निष्ठावंत आहे हे शोधण्याचा कुठला टूल नाही आहे. तेव्हा कोणालाही आपण एकाला तिकीट दिली की बाकी तिघांना वाटतं आमच्या निष्ठेत काय कमतरता होते, आम्ही इतके वर्ष काम केलं, आम्हाला काय नाही दिलं. दुसरं एक अजून असतं, इलेक्शनमध्ये अनेक वेळा इलेक्टिव्ह मेरिट हा देखील विषय असतो. आपण जेव्हा कॉम्पिटिंग अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये आहोत त्यावेळी कधी कधी चॉईस असतो प्रचंड निष्ठावंत कार्यकर्ता आणि निवडून येणारा कार्यकर्ता. त्यावेळी दुर्दैवाने आजच्या जगामध्ये निष्ठावंतापेक्षा निवडून येणारा हा अनेकदा उजवा ठरतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे खरंच आहे की हा अन्याय होतो. म्हणून मी इतके वर्ष आता निवडणुका लढवतोय. दर निवडणुकीतला एक अनुभव आहे की काही जवळचे लोक दूर जातात, काही लोक अबोला धरतात, काही लोक 3-3 वर्ष बोलत नाहीत. पण मी आपला प्रयत्न करून शेवटी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याशी आपली मैत्री पुन्हा मी स्थापन करत असतो. शेवटचे 2 प्रश्न आहेत. क्वचितच असा नेता बघायला मिळतो जो राजकीय हेवेदावे, पक्षाच्या पातळीवरचे पॉलिटिक्स ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक व्यापक दृष्टीने डेव्हलपमेंटकडे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटकडे बघतो आणि अशा काही गोष्टी करून ठेवतो ज्या आपल्याला अनेक वर्ष लक्षात राहतात. तो माझ्या मते पॉलिटिशियन किंवा राजकारणी न राहता एक स्टेट्समन होतो. तर असं पोटेन्शियल असलेले नेते आम्ही तुम्हाला समजतो. तर काय वाटतं तुम्हाला याबद्दल? तुम्ही समजता त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तसा होण्याचा प्रयत्न निश्चितपणे आहे. कारण मला असं वाटतं की नेता कोणाला म्हणायचं, माझी डेफिनेशन अगदी स्पष्ट आहे. नेता तो आहे जो अनेकांना इन्स्पायर करू शकतो आणि नेता तो आहे जो 20 वर्ष पुढचं पाहू शकतो. या 2 गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही नेतृत्व करू शकता. त्यामुळे हा माझा प्रयत्न असतो की आपल्या कामातनं, आपल्या व्यवहारातनं लोकांना इन्स्पायरी करता आलं पाहिजे आणि आपल्याला 20 वर्ष पुढचं पाहता आलं पाहिजे, त्याकरता प्लॅन करता आलं पाहिजे. हे जर जमलं तर स्टेट्समन होईल, नाही तर नेता राहील. शेवटचा प्रश्न, अगदीच आपण थोडेसे वेळेच्या पुढे आहोत, पण पुणेकरांच्या तुमच्याकडनं काय अपेक्षा आहेत हे तर तुम्हाला एव्हाना कळलं असेल. माझ्याकडे तसे काही प्रश्नही होते. तुमच्या पुणेकरांकडनं काय अपेक्षा आहेत आणि तुम्ही पुणेकरांना या निवडणुकीच्या साठी काय सांगाल? 2च अपेक्षा. सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा ही आहे की 15 तारखेला मतदानाला जा आणि कमळाचंच बटन दाबा. आणि दुसरी छोटी अपेक्षा जी माझ्या पक्षासहित सगळ्यांकडे आहे, पुण्यामध्ये लागणारे होर्डिंग जरा कमी करा आणि इल्लीगल होर्डिंग तर लावूच नका. इतकं सुंदर शहर आहे, ते शहर इतकं विद्रूप आपण करतो आणि मला तर समजतच नाही की अनेक वेळा मला अनेक होर्डिंग पाहायला मिळतात की ज्या होर्डिंगवर ज्याला बाजूचा ओळखतो की माहीत नाही त्याचा मोठा फोटो असतो आणि फलाने आप्पाचा, ढिकाने अण्णाचा वाढदिवस आणि अजून कुठले तरी 4 चेहरे त्याला असे दिसलेले असतात. त्यातला एखादा चेहरा अशी जाड सोन्याची चेन घातलेला चेहरा असतो. हे जे काही आहे ते थोडं आता कंट्रोलमध्ये आलं पाहिजे. आपल्याकडे अजून वेळ आहे. मला अधिकाऱ्यांनी सांगावं असेल तर मी अजून प्रश्न विचारते आणि नाही तर मला आपण असं वाटतं 10 वाजले आहेत. गृहमंत्री आपणच नको उल्लंघन करायला ना. गृहमंत्र्याला उल्लंघन करता येत नाही. ठीक आहे. धन्यवाद पुन्हा एकदा. थँक्यू. खूप खूप आभार. थँक्यू.